सो नमस्कार मंडळी, गुड मॉर्निंग आणि स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण सावंतवाडीमध्ये जातो आहोत. आज आम्ही घरातून निघालो आहे आणि हायवेला पोचलो आहे. बरेच दिवस सावंतवाडीला मी गेलो नव्हतो आणि विचार करतो जाऊया की नको. तर पावसाचे 4-5 दिवस होते, ते संपले आणि आता पुन्हा थोडंसं भाई क्या कर रहा है 4-5 दिवस होते ते संपले आणि उन्हाचे दिवस थोडेसे चालू झाले असं म्हणू शकतो आपण. आज आहे 31 मे. तर आपला मित्र खास जिगरी प्रथमेश बांदेकर आपल्याला तिथून जॉईन करणार आहे. त्याला घेऊन आपण जाऊ सावंतवाडीला. चला तर मग व्हिडिओ वेळ न घालवता तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू राहा आणि भेटूयात आपण सावंतवाडीमध्ये. आता आपण पोहोचलेलो आहोत झारापर्यंत, म्हणजे प्रथमेशच्या घरी साळगाव. आणि तयारी करूनच राहिलेला बाबू या बाबू. दिन भर क्या कर रहा था भाई घर में? पेट वेट एकदम निकल गए. तर मित्रांनो, बघा प्रथमेश बांदेकर, आपला जुना जोडीदार, खास मित्र, जिगरी दोस्त प्रथमेश. चलो आंबोली नको, आंबोली भाई दूर है. अभी बजा है किती वाजले? 4:30. 4:32. काय नाही, सावंतवाडी जाऊया आपण फक्त. सो चला मंडळी, प्रथमेश पण आपल्याला भेटलेला आहे आणि आपण थेट जाऊयात सावंतवाडीमध्ये. कधी बसणं? 100 किलोचं काय किती किलोची असतं? काय बोलतं, मेरे को मालूम नाही था भैया. हे बघा, CNGचं आहे आणि इकडे ST लागली CNG. आणि आम्ही पेट्रोलवाले बाबा, गरीब माणसं, पेट्रोल भरतो आम्ही. भाई पेट्रोल का पैसा निकाल पेट्रोल का. ही बघ विशालची ट्रॅव्हल चालली. विशाल ही बघ ट्रॅव्हल चालली तुझी, निळी. विशाल बघितलं, विशालची ट्रॅव्हल चालली. समोर दिसतं ना तुम्हाला झारा तिटा. नवीन आता ब्रिजचं काम चालू. इथून झारा तिट्टा किती, झारापर्यंत इथे इथपर्यंत 2 वर्षापूर्वी हा रस्ता दररोज जायचा यायचा होता. आता ह्या रस्त्यावरती फक्त कधीतरी एकदाच. रस्ता मस्त केले ना ब्रॉड रे. आता पुढे आता रस्ताच मस्त सावंतवाडीचा. सो आता आम्ही पोचलो आहोत सावंतवाडीमध्ये. सावंतवाडीच्या शहराच्या आतमध्ये. ह्यो सगळ्यात आवडतो टन सावंतवाडीवाल्यांचा. सो आपण आता पोचलेलो आहोत सावंतवाडीमध्ये. सावंतवाडीचा हा मेन तिटा आणि इथून लेफ्ट साईडची रस्ता ओळखीचा असेल तर बघा, कोण सांगेल तर. इकडे लेफ्ट साईडला, इकडे समोर राईट नाही ना, लेफ्टने जाऊ ना. हा लेफ्टने गोल राऊंड मग फिरूयात. समोर हा बघा सावंतवाडी प्लेस, सावंतवाडीचा राजवाडा, सावंतवाडी पॅलेस. आणि राईट साईडला सावंतवाडीची आन बान शान मोती तलाव, ज्या ठिकाणी आम्ही काही 2 वर्षापूर्वी एकदम मस्त निवांत वेळ घालवायचो. कधीतरी प्रथमेश होत होता, कधी मी एकटाच होतो. राईट साईडला सावंतवाडीचा तलाव बघा. फेमस अशी आपली जागा सावंतवाडीची. मस्त वाटतं रे. समोर बघा गार्डन सावंतवाडीचं, भोसले स्मृतीचे उद्यान. इकडे लावा गाडी ना. बऱ्याच दिवसानंतर सावंतवाडीच्या गार्डन मध्ये. पोरांची बसतं ना
ना आम्ही लहान नाव तसे, पण आमचा विचार आहे बहुत वेळ होता. तर गार्डनमध्ये आम्ही आता आलो आहोत. थोडंसं फिरूयात, जरा मस्त गजाली मारूया दोघांनी. जरा मित्र बऱ्याच दिवसानं भेटल्यानंतरचे गजाली जरा मारून मग पुढे कसं काय बघूयात. अरे मे महिना इकडे पावसान पुरी होची पाळीले नाही, खेळ संपले ना अजून. तर आमच्याकडे एक लहान वास आहे बघा, म्हणजे 2 असत चिल प्रथमेश आणि आम्ही लहान असो. ते बघूया आता खेळात आमचा बसवत होता. तर हे सावंतवाडीच्या गार्डनमधले ना हे खेळ फेब्रुवारीपासून चालू होतात. लहान मुलांसाठी एन्जॉयमेंट आहे फुल. आणि समोर आकाश पाळणं आहे, पण ते काढायला घेतात वाटतं. ते नाही तर गंमत बघ, वरती आकाश पाळणं, तिकडे काय बघ आकाश पाळणं खालता खाली आता. म्हणजे वरती आकाश पाळणं चालू होणार आणि खाली खदायचं काम. म्हणजे ते असं झालं ना की तर मित्रांनो गार्डनमध्ये आलो आहोत आणि मी माझ्याकडून एक प्रथमेशसाठी, माझ्या खास दोस्तासाठी एक गाडी आणि एक हेलिकॉप्टर मी गिफ्ट करत आहे. हे बघा, ही गाडी आणि हेलिकॉप्टर तुझ्या नावावर बाई. कधी पाहिजे तेव्हा घेऊन जातो. इकडेच ठेवलेली आहे, पाऊस उन्हाळा हिवाळा इकडेच ठेवलेली आहे. तू वाटेल तेव्हा घेऊन जा तुझ्यासाठी फक्त. आणि जर ट्रेनची कुठचं जर तिकीट वगैरे बुकिंग असेल तर हे बघ, अम्युजमेंट पार्क वगैरे कुठचं असं जायचं, आफ्रिका दक्षिण कुठे फिरू शकतो तू. नाही ना आता नको घेऊ, आता आधी राहू दे, हेलिकॉप्टर नंतर घेऊन जा. इकडे सगळे झोपाळे आहेत बघा, आणि तिकडे ट्रेन वगैरे, आणि इकडे हे सगळे फोटोशूट लोकेशन. फोटोशूटसाठी चांगलं. इकडे ड्रॅगन कुठे आला बघ. तंबाकू गाडी चालव. ये जादुई कोटा है भाई. ये देखो, ये मेरा नहीं है. ये तंबाकू मेरा नहीं है भाई. ये गाड़ी बस मेरे, ये मेरा नहीं है. ये तर तंबाखू ठेवलेला आता घ्यायचं बघ, असं चुलं लावायचं, असं घ्यायचं आणि काय नाही ऐसा लगाओ भैया, ऐसी लगाओ. लगेच पडणार आहे का तू गेअर. इम्पॉर्टंट टेक्नॉलॉजी. समोर बघा आमच्या मस्त मोती तलाव आणि इकडे प्रथमेश बांदेकर. जेवढे 4 दिवस पाणी पडून सुद्धा, पाऊस पडून सुद्धा पाणी आटलं नाही बघ. पाणी सॉरी आटलं नाही, पाणी वाढलं ना असं म्हणतो. पुढे कारंजेचं नवीन आपण जाऊया आपण. मस्त वाटतं खरंच मला सावंतवाडीत म्हणा, असा तलावाचं वातावरण भारी आहे. तर आता आम्ही आलो आहोत सावंतवाडीची जी मेन शोभा म्हणजे तुतारीच्या ठिकाणी. ज्या ठिकाणी तुतारी आहे ना त्या ठिकाणी आता आलो आम्ही.
तर सावंतवाडी मोती तलावाच्या समोरच असलेलं एक बाळकृष्ण म्हणून नवीनच कोल्ड्रिंक हाऊस ओपन झालं आहे. तर माझ्या बॅकग्राऊंडला आणि मस्त की असा व्ह्यू बघायला मिळतो आहे छान आहे की वितळला आहे. तर आता आम्ही सावंतवाडी तलावाकडे पूर्ण राऊंड मारतो तलावाभोवती एक आणि आता घरी जाणार आहोत कारण वाजले आहेत जवळपास 6:45. आज पाऊस नाही त्यामुळे वातावरण मस्त झालं पण भरपूर दिवसानंतर आलो. खूप मजा वाटली, खूप भारी वाटलं. 7 वर्ष इथे राहिलो त्यामुळे जरा आमच्या सावंतवाडीचं हे तलाव संध्याकाळचं एकदम वातावरण शुभ्र असं वातावरण बघा. मगातपासून आम्ही फिरत होतो ना तर गर्दी नव्हती आणि जशी संध्याकाळ झाली तसे ते गर्दी मस्तपैकी तलावाकडे होते आणि दररोजचंच काम आहे तसं पण आहे. तर मंडळी आता आम्ही निघालो आहोत पुन्हा परतीच्या प्रवासाला म्हणजेच घरी. सो जाता आता मी प्रथमेशला झारापला सोडीन त्याच्या घरी आणि पुढे मी जाईन कणकवलीला. सो चला आता मजा मस्ती खूप झाली, सरळ घरी जाऊयात आता. चलो प्रथमेश भाऊ, चलो बाय बाय. टेक केयर. मिलेंगे फिर मिलेंगे हम. फिर मिलेंगे और एक ऐसे ट्रिप पे. चलो बाय बाय. होय होय चल. तर मित्रांनो सावंतवाडीला मी बऱ्याच दिवसांनी गेल्यानंतर खूप छान वाटलं. तलावाकडे निवांत वेळ घालवला, छान वेळ गेला, छान संध्याकाळी गेली. तर व्हिडिओमध्ये तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कॉमेंट करा छोटंसं. भेटूयात आपण नवीन व्हिडिओमध्ये.